आज बाप्पा येणार आहे. येस, फर्स्ट कार मध्ये आज बाप्पा येणार आहे आमचा फर्स्ट बाप्पा आणि आहे. हिचा पण फर्स्ट बाप्पा. ब्लॉगला सुरू करू आजच्या. गणपती बाप्पा मोरया. बोलून मी माझं भाषण संपवतो. आज काय, आज बाप्पा येणार आहे. येस, तर आज गणेश चतुर्थी आहे. आज बाप्पाचा पहिला दिवस आहे. एक्सायटेड आहे. येस, टू मच एक्सायटेड आहे हा खूप, कारण ह्याला सगळं करायचंय, मला काही करायचं नाहीये. करायचंय त्यामुळे ह्याला जास्त एक्साइटमेंट आली आहे. आणि मी आयडिया दिली, ऍक्च्युली मी आयडिया दिली, नाही दिली हा. तर आमची बेबी इथे समोर बसली आहे आमच्या, नंतर दाखवतो आम्ही. आरू इकडे ये, ती खेळतीये, तर आम्ही नंतर दाखवतो. आरू आज काय, कोण येणार आहे? बाप्पा येणार आहे. काय वाजव बाप्पासाठी, आरती कर. क्लॅप 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 क्लॅप. तर आता हा डेकोरेशनचं सामान अजून थोडं आणून काय करणार आहे, डेकोरेशन करणार आहे. ते पण आम्ही दाखवतो. आता पहिल्यांदा आपण नाश्ता करू. ओके, आपण आता ब्रेकफास्ट करू. मम्मी बनवणार आहेत, मी नाही बनवणार आहे, म्हणजे ह्याची आई, माझी सासूबाई. त्याच्यानंतर नाश्ता करणार, मग फ्रेश होणार, हा मग काम करणार आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण मी काहीच करू शकत नाही. फक्त आज कॅमेरा धरणार आहे हातात आणि हा बाप्पा आणायला जाणार आहे. आज आम्ही अजून जास्त एक्साइटेड आहे, कारण आपण आपल्या कार मध्ये बाप्पा आणायला जाणार आहे. आमच्या फर्स्ट कार मध्ये आज बाप्पा येणार आहे आणि हिचा पण फर्स्ट बाप्पा आहे आज. त्यामुळे आम्ही ह्यावेळी जास्त एक्साइटेड आहे गणपतीसाठी ह्यावेळी. तर चला, मी तुम्हाला थोडं डेकोरेशन पूर्ण सगळं झाल्यावर सगळं आम्ही दाखवतो, प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. आणि आपण आता ब्लॉगला सुरू करू आजच्या. गणपती बाप्पा मोरया. हे थोडंसं डेकोरेशन झालंय आमचं. अजून इथं पडदा वगैरे टाकायचा आहे आणि अजून थोडी फुलं वगैरे आणून आम्हाला लावायची आहे. हे सगळं आता सचिन करणार आहे, म्हणजे माझा नवरा. सो आता आपण ब्रेकफास्ट करू आधी. तुम्ही थोडंसं डेकोरेशन पाहिलं आता. थांबतो नाही दिसत आहे त्यांना. सी, कॉफी घेऊन आलाय मला, थँक्यू सो मच. तर आता ब्रेकफास्ट करून तो काय करणार आहे, डेकोरेशन थोडंसं अजून करणार आहे. आणि त्याच्यानंतर आंघोळ फ्रेश होऊन तो लगेच गणपती बाप्पा आणायला जाणार आहे. तर रांगोळी काढणार आहे मी, बाप्पा येणार आहे त्यामुळे. आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे सगळं होणार आहे, मी ते दाखवणार. त्याच्या या आता आपण ब्रेकफास्ट करू. पहिला सार्वजनिक गणपती आहे आणि त्या गणपती बाप्पा आपल्या रथामध्ये विराजमान होतात. या रथाला सुंदर अशा फुलांनी
'Cause we are so free, and in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free, and in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. Silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I know. You know what I know. वाव, भाग्यश्रीने किती छान रांगोळी काढली आज. खूप छान रांगोळी काढते भाग्यश्री. अतिशय सुंदर, अतिशय सुवाच्य रांगोळी. गणपतीचं सुवाच्य? छत्र. हो, सुवाच्य. सुवाच्य. खूप छान रांगोळी. मला खूप आवडली ही रांगोळी. अजून रांगोळी खूप, अर्धी रांगोळी बाकी आहे. अर्ध्याच्या वर रांगोळी बाकी आहे. हा, त्याच्यावर नाही आता डॉट देणार आहे आणि झालं. चला आता गणपती आणायला चाललोय आम्ही. बाय. माझ्या बायकोने खूप छान रांगोळी काढली आज. मला खूप आवडली ही रांगोळी. अतिशय भारी रांगोळी आली. भारी आली. बारीक काढली. मस्त काढली. छोटीशी पण भारी, कडक. गणपती बाप्पा मोरया. तोंड नाही उघडायचा नाही. बसतोय ना थोडा अजून खाली घ्यावा असं वाटतंय मला. त्याची उंची एवढी वाटते मग. बेबी गणेश बेबी. हा, छान आहे. असा डीसीसाठीच आणले नाही का? तिचं आता सगळं काय तिच्यासाठी आता हो ना. एक तुमच्यासाठी आहे ते मोठा. हा तिच्यासाठी. बाल. हा चालेल. मंगलमूर्ती मोरया. आपण त्याच्यावर ठेवला का? हा त्याच्यावर ठेवला नाही ना? कशावर? लाकडाच्या ह्याच्यावर. नाही ना, त्याच्यावर नाही. हो. इकडे बसेल का? असेल, असेल, असेल बघा. गणपती बाप्पा मोरया. आपण थोडंसं आवाज मोरया. हा घे घालून आवाज चालू थोडा हे लाच असं. बाय करून इथे काय करायचं का? त्याच्यावरती दिला कोणाला तिच्या खाली?
दे ना फुलांच्या ह्याच्यावर. क्लॅप कर बाळा. तू क्लॅप कर. तर आजचा दिवस खूप छान गेला आणि आता रात्रीची आरती पण झाली. खूप छान गेला आजचा दिवस. सुट्टी होती प्लस सुट्टीत असते ऑफकोर्स, पण तुला काय वाटतं? छान गेला. मला पण खूप आवडला. आज सकाळपासून पूर्ण धार्मिक वातावरण होतं सगळे धार्मिक हा म्हणजे आणि सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता होती सगळ्यांना. आमच्या सोसायटीत पण गणपती बसला, आजूबाजूला गणपती आमचा 5च बसला. दिवसाचा असतो ऍक्च्युली. आणि 5 दिवसाचा गणपतीचा फायदा हा होतो की बाकीचे 5 दिवस आपल्याला बाकीच्यांच्या गणपतीला जायला येतं. लॉजिक. आणि आपल्याला गणपती फिरायचे असतात. आम्हाला गणपती फिरावं लागतात, मिळतात. आता माझी एक बच्चू आहे आमचं, तिला घेऊन आता गणपती दाखवायला जायचंय. तिला घेऊन आम्हाला गणपतीला पॉसिबल झालं तर कारण गर्दी खूप असती. आणि आता दरवर्षी आम्ही काय करायचो, घरात विसर्जन करायचो. शाडूच्या मातीचा गणपती आणतो आम्ही दरवेळेस. पर्यावरणपूरक आमचं गणपतीचं सगळे आरास वगैरे असते. खूप पर्यावरणपूरक आम्ही गणपती साजरा करतो. आणि असं बोलून मी माझं भाषण संपवतो. आणि तर आणि म्हणून आम्ही घरात विसर्जन करायचो. तर आज ह्या वर्षीपासून भाग्यश्री ह्या वर्षीपासून
नाही, ह्याच वर्षी फक्त 2 गणपती. ह्या वर्षी आमच्याकडे 2 हा. गणपती होते ना. ह्या आहेत वर्षी म्हणजे पासून कारण नाही, आमचं या बाळ- वर्षी. आमचं बाळ होतं म्हणून आम्हाला गणपती ठेवावे लागले होते. त्यामुळे 2 गणपती होते आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला बाहेर विसर्जन करावं लागणार आहे. परत एवढं बोलून एवढं मी बोलून मी माझे माझं भाषण संपवतोय. संपवतो. तुम्हाला भाषणासारखं गणपती- वाटतंय का माझं बोलणं? नाही ना. गणपतीवर- माझं बोलणं असंच आहे, थोडस वैचारिकच बोलतो मी. थोडस इंटेन्स तुम्हाला वाटत असेल, पण मी असाच आहे वैचारिक. तुमच्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा सुख समृद्धी घेऊन येऊ, तुमचं आरोग्य परिपूर्ण राहो ही मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचा निरोप घेतो आजच्या दिवस. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. येस, Thank पुढच्या you. ब्लॉग मध्ये नक्की भेटू. आणि ह्याचं भाषण सगळ्यांना तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग टिल एंड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि असंच मला जर ह्या ब्लॉग मध्ये काही वाटला असेल तर प्लीज माफ करा. है ना, काही जर चुकला माफ करा. असेल काही तर. आणि कसा वाटला नक्की सांगा. आम्ही ट्राय केलाय ब्लॉग करायचा, जस्ट आमचा फर्स्ट First अटेम्प्ट आहे, च कुठली आहे, रिहर्सल yes. नाही, काही नाही, पूर्ण रॉ कंटेंट आहे. येस, पूर्ण. आम्ही ठरवलं की गणपतीपासून सुरुवात करू ब्लॉग्स करायला. गणपतीच्या आशीर्वादाने ब्लॉग्स वगैरे करायला सुरू करू. तुम्हाला नक्की सांगा जर ब्लॉग कसा वाटला. आणि येस, आम्ही हा ब्लॉग एंड करतो इथेच. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.